नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारी 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संप्रेषण अर्थात कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबत संदेशाची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात? पर्याय क्रमांक ए, दोन व्यक्तींमधील संवाद, इंटरपर्सनल कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक बी, गट संज्ञापन, ग्रुप कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक सी, जनसंज्ञापन, मास कम्युनिकेशन. आणि पर्याय क्रमांक डी, सशब्द संज्ञापन म्हणजेच व्हर्बल कम्युनिकेशन. तर जनसंज्ञापन हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. की जनसंज्ञापनाच्या प्रकारात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबत संदेशाची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संदेशांपेक्षा शब्दविरहित संदेशांवर जास्त विश्वास ठेवतो, कारण सशब्द संदेश समजायला सर्वसाधारणपणे कठीण असतात. पर्याय क्रमांक बी, शब्दविरहित संदेश सशब्द संदेशांपेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. पर्याय क्रमांक सी, सशब्द संदेश फार संस्कृती सापेक्ष असतात. आणि पर्याय क्रमांक डी, शब्दविरहित संदेशांवर फार चांगले नियंत्रण ठेवता येते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शब्दविरहित संदेश सशब्द संदेशांपेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत? 1. हुंकार. 2. इमोटिकॉन. 3. पत्र. आणि 4. उसासा. पर्याय क्रमांक ए, फक्त हुंकार आणि इमोटिकॉन सत्य आहेत. पर्याय क्रमांक बी, फक्त इमोटिकॉन आणि उसासा सत्य आहेत. पर्याय क्रमांक सी, फक्त इमोटिकॉन, पत्र आणि उसासा सत्य आहेत. आणि पर्याय क्रमांक डी, हुंकार, इमोटिकॉन आणि उसासा हे सत्य आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तर हुंकार, इमोटिकॉन आणि उसासा हे निशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता या निकषांवर शिकविण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती? पर्याय क्रमांक ए, समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन, फेस टू फेस क्लासरूम टीचिंग. पर्याय क्रमांक बी, श्रोता सहभागाच्या सुविधेसह व्हिडिओ तासिका, व्हिडिओ लेक्चर विथ टॉक बॅक. पर्याय क्रमांक सी, प्रतिचलित आभासी वर्ग. आणि पर्याय क्रमांक डी,
दूर शिक्षण पद्धत, डिस्टन्स एज्युकेशन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन, फेस टू फेस क्लासरूम टीचिंग. पुढील प्रश्न क्रमांक 23. भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या? विच इयर मार्क्ड द अरायवल ऑफ प्रायव्हेट सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स इन इंडिया? पर्याय क्रमांक ए 1982, पर्याय क्रमांक बी 1985, पर्याय क्रमांक सी 1991 आणि पर्याय क्रमांक डी 1995. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1991. 1991 पासून भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाहिन्या दिसू लागले. पुढील प्रश्न क्रमांक 24. भारतीय प्रसारमाध्यमांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. In the context of Indian media, identify the correct alternative. जसे वृत्तपत्रे, तसे IRS, तसे टीव्ही म्हणजे काय? न्यूजपेपर IRS आणि टीव्ही म्हणजे, तर आपल्याला त्याचा संदर्भ शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए TRP, पर्याय क्रमांक बी TPR, पर्याय क्रमांक सी TVN आणि पर्याय क्रमांक डी TAE. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए TRP. TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स आणि IRS चा अर्थ होतो इंडियन रीडरशिप सर्वे. जसा वृत्तपत्रांचा रीडरशिप सर्वे असतो तसं टेलिव्हिजनचं काय असतं, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर आहे. तर हे होते 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.